दिनांक 26 रोजी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादादा पाडवी यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली। यावेळी रुग्णालयातील झालेली विदारक व दयनीय परिस्थिती बघता त्यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली व जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आदिवासी लोकांच्या जीवाशी खेळत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। भेटीदरम्यान रुग्णालयात वैद्यकीय अधिष्ठाता हजर नव्हते, त्याबद्दल तेथील सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांनी यांना विचारले असता त्यांनी अधिष्ठाता हे जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंगसाठी गेले आहेत असे सांगितले। त्यामुळे खातरजमा करण्यासाठी आमदार आमशादादा पाडवी यांनी थेट जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना बैठकीबाबत विचारले, तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, मी कुठल्याही प्रकारची मीटिंग आयोजित केलेली नाही असे सांगितले। दरम्यान सदर अधिष्ठाता नेहमी जिल्हा रुग्णालय वाऱ्यावर सोडून गैरहजर असल्याचे चित्र दिसून आले। भेटीदरम्यान आमदार आमशा पाडवी यांना जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच एक महिला रुग्णाबाहेरील एका बाकेवर झोपलेली दिसली, मात्र तिला दवाखान्यात दाखल करून तिच्यावर उपचार झाले नसल्याचे समजले। एका भांडणामुळे दुखापत झाल्याने त्या ठिकाणी पेशंटला दाखल करायला गेलेल्या वडिलांनाच तेथील 3 कर्मचाऱ्यांनी थेट पेशंटच्या वडिलांना धमकी दिल्याची तक्रार सुद्धा पेशंटच्या नातेवाईकांनी आमदार आमशादादा पाडवी यांच्याकडे केली। अक्कलकुवा तालुक्यातील कोयले विहीर येथील एक महिला अक्कलकुवा येथे प्रसूती झाल्यानंतर तिचे बाळ दगावले, तिला रक्ताची आवश्यकता असताना तिला रक्त दिले गेले नव्हते। एकंदरीत नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था ही जिल्ह्याच्या ठिकाणीच वाऱ्यावर असून दुर्गम भागातील चित्र अतिशय वाईट आहे। आरोग्य यंत्रणेतील जबाबदार अधिकारी व कर्मचारी आदिवासी लोकांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याबाबत आमदार आमशादादा पाडवी यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली।